उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात महाड क्रांतीभूमीवर आरपीआय सह विविध संघटनांचा एल्गार। महाडच्या ऐतिहासिक क्रांतीभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बौद्धजन पंचायत समिती, भारतीय बौद्ध महासभा, बामसेफ यांनी तीव्र आंदोलन छेडण्यात आले। यावेळी अनुसूचित जातींमध्ये फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला। महाडच्या क्रांतीभूमीतून सरकारच्या निर्णयाचा जाहीर निषेध करत हा निर्णय तातडीनं मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी आंदोलनकर्ते महाड चौदार तळे येथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासनाने अनंत बदर समिती स्थापन करून त्यांनी त्यांचा अहवाल शासनाला दिला, परंतु तो ओपन केला गेला नसताना देखील मुख्य सचिव, समाज कल्याण खात्याचे जे मुख्य सचिव यांची एक समिती स्थापन केली आणि त्या समितीमार्फत त्यांनी त्या अहवालावर तक्रारी मागण्याचं प्रयोजन केलं। परंतु तक्रारी मागवताना देखील त्यांनी तारीख कुठली दिली तर 11 एप्रिल दिली आणि या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या प्रमाणात 14 एप्रिलला असते, जगभरात असते, याची कल्पना असताना देखील त्यांनी ती तारीख नेमली आणि जेणेकरून हे जास्तीत जास्त त्याच्यावर तक्रारी येऊ नयेत हा त्याचा मागचा उद्देश होता। आणि म्हणून 13% मध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणामध्ये 13% मध्ये 59 जाती आहेत आणि एका विशिष्ट जातीने त्याची मागणी वेगळी पद्धत आम्हाला पाहिजे अशा पद्धतीचं आरक्षण मागणी केली होती। पण तरी देखील जर त्याच्यामध्ये आमच्या 59 जातीमध्ये जर फूट निर्माण केली तर शासनाचं जे जोडतोड जे धोरण आहे ते सक्सेस होईल आणि ह्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने जरी कोर्टाने निर्णय दिला असला तरी कोर्टाने असं सांगितलेलं की तुम्ही कंपल्शन त्याच्यावर निर्णय घ्या, तुम्ही ऐच्छिक निर्णय घ्या, तुम्हाला पटत असेल तर घ्या। आणि असं असताना देखील बदर समितीचा अहवाल कुठलाही फुटलेला नसताना आम्हाला बदर समितीमध्ये काय लिहिलेलं आहे याची कुठलीही कल्पना नसताना तक्रारी मागवण्यात आल्या आणि या तक्रारी जवळपास मला वाटतं 3 लाखाच्या वरती आहेत आणि 3च मेंबर त्याच्यावर नेमणूक केलेली आहे। याच्यावरनं काही निष्पन्न होणार नाही। आमचं म्हणणं आहे की आमच्या 13% मध्ये ज्या 59 जाती आहेत ते एकसंघ राहिला पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण असं होतं की ते 59 जातींचा एक समाज म्हणून निर्माण करण्याची त्यांचं प्रयोजन होतं आणि अशा अवस्थेत देखील आमचं महाराष्ट्र शासन आमच्यात फूट निर्माण करून आमच्यामध्ये भेद निर्माण करून आमच्या आरक्षणावर घाला घालण्याचा जो काय प्रकार आहे तो याच्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी येऊन निषेध नोंदवित आहोत आणि महाराष्ट्र शासनाने याबाबत कुठलीही कार्य आखू नये आणि आमचं जे बदर समितीचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार कोणतीही कार्यवाही करू नये आणि आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करू नये अशी आमची मूळची भूमिका आहे आणि या भूमिकेसाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलो।